स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। आष्टा शहर विकास आघाडी पंचवार्षिक निवडणूक 2025च्या आमचे थेट लोकनियुक्त पदासाठी असणारे उमेदवार माननीय प्राचार्य विशाल भाऊ विलासराव शिंदे साहेब आणि त्यांच्यावर असणारे आमचे विकास आघाडीचे सर्व 24 उमेदवार, या सर्वांचं चिन्ह आहे शिट्टी। प्रथमतः मी सर्वांना एक विनंती करतो की शिट्टी या चिन्हावर आपण बटन दाबून आष्टा शहराला एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि सहनशील, विनयशील नेतृत्व द्यावं आणि आष्टा शहराचा इथून पुढचा विकास हा एका सज्जन माणसाच्या हातात द्यावा अशी मी आपणास सर्वप्रथम नम्र विनंती करतो। काल परवा आष्टा शहरात स्वयंघोषित नेते जे आष्टा शहराचा विकास केला म्हणून सांगतात आणि नगरपालिकेच्या ज्या ज्या योजना आहेत, ज्या ज्या प्रशासन काळात हमखास नगरपालिकेला वर्षाला येणारा निधी आहेच, तो निधी मी स्वतः आणला असं दाखवण्याचा, भासवण्याचा प्रयत्न करून डांबरी रस्त्यावरच, चांगल्या रस्त्यावरच डांबर टाकून लोकांची फक्त मी काम केलं नारळ फोडून तिथल्या प्रभागातल्या येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याला लोकांना अडवून नारळ फोडायचे आणि लोकांच्या हस्ते उद्घाटन केलं असं भासवून लोकांची गैरसमज केलाय। त्यासाठी आम्ही पोलखोल म्हणून परवाच्या दिवशी तुम्हाला सर्व पुराव्यानिशी कागद सादर केली होती। त्यानंतरही त्यांनी एका सभेत म्हणलाय की नुसता काउन्सिलला ठराव करून चालत नाही, तर पैसे आणलेले, निधी आणलेला पुरावा दाखवा। तर मी यांना हा पुरावा दाखवू इच्छितो की आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब मंत्री असताना, उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत व आदरणीय जयंत पाटील साहेबांचं हे 28/9/2020 रोजीचं पत्र आपणासमोर मी निधी आणलेलं सादर करत आहे। प्रथमतः वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आदरणीय जयंत पाटील साहेबांनी 5 कोटीचा निधी आष्ट्यासाठी वर्ग केला। त्यामध्ये असणारी सर्व कामं त्या विरोधकांनी त्यांनी कामे केले ते असे छापलेले आहे। त्यात महात्मा गांधी शाळा, भीमराव मस्के घर ते कोटीवानी माळा खडीकरण करणे, भाऊची बागणी रस्ता ते नलवडी बस्ता खडीकरण करणे, अशी सर्व जवळपास 14 रस्ते, हे 14 रस्ते कुठे केलेत तर लोक जिथं वाडी वस्तीत अडचणीत, ज्यांना शेतात जाण्यासाठी ज्या छोट्या छोट्या वस्त्या आष्ट्याच्या चारी बाजूने राहिल्या होत्या त्यांना फारच अडचण होती, अशा जिथं गरज आहे तिथं रस्ते करण्याचं काम आणि हा निधी आणलेला ठराव, काउन्सिलचा ठराव अधिक जयंत पाटील साहेबांनी दिलेला निधी हे पुराव्याशी आपल्या समोर आम्ही सादर करत आहे, तुमच्याकडे परत देत आहे। त्याचबरोबर रामनगर राम मंदिर जवळचा बगीचा दुरुस्तीची जवळपास 14 लाख रुपयाचा निधी ह्याच फंडातून दिलेला आहे। शिराळकर कॉलनीमध्ये त्यांनी त्यांच्या पत्रकात लिहिलंय की 54 लाखाचा बगीचा आम्ही लिहिलेला आहे, परंतु हाही निधी ह्याच आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पत्राद्वारे आदरणीय साहेबांच्या माध्यमातूनच इथं आलेला आहे। आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आणि आदरणीय जयंत पाटील साहेब मंत्री असताना ह्याचंही हे पत्र आहे, आम्ही हे तुम्हाला सर्वांना देत आहे। आम्ही सुसंस्कृत आणि एका महाराष्ट्राच्या कणखर नेतृत्वाखाली काम करणारी आणि स्वच्छ आणि सरळ खोटं न बोलणारी एक चांगली पार्टी आमची शहर विकास आघाडी आहे। आम्ही कुठलंही धादांत खोटं जनतेला दिशाभूल करण्याचं काम मांडत नाही आणि इथून पुढेही मांडणार नाही। त्यानंतर प्रशासन काळात जी जी कामं आली ती मीच आणली, मीच केली। आमचं नेतृत्व हे सर्व समावेशक आहे। आपलं नेतृत्व, विरोधकाचं नेतृत्व या आष्ट्या जनतेनं जाणून घ्यावं। हे नेतृत्व एकाधिकारशाहीच आहे। तुम्ही बॅनरवर छापलंय महायुती म्हणून, पण आज ही महायुती तुमच्या सोबत आहे का हा प्रश्न आष्ट्याच्या जनतेला पडायला काय अडचण नाही, कारण आज या महायुतीत तुमची काही घटक आहेत का, ते कुठं दारोदार फिरतात हे सांगायचं काही काम नाही। आपली एकाधिकारशाही, आपली हुकुमशाही ही आष्ट्याला सर्व ज्ञात आहे आणि ही आष्ट्यातील सुज्ञ जनता एकाधिकारशाही, हुकुमशाही, हिटलरशाहीच्या मागे न जाता एका सुसंस्कृत आणि विकास आघाडीचं नेतृत्व आदरणीय जयंत पाटील साहेब करतात आणि एका चांगल्या नेतृत्वाच्या मागे या आष्ट्यातील जनता राहील असा आम्हाला ठाम विश्वास आहे।
आणि आमच्या आष्टा शहर विकास आघाडीचे थेटचे उमेदवार विशालभाऊ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असणारे 12 प्रभागातील 24 उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.